नमस्कार दर्शक हो, लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। नरवाडचे आराध्य दैवत श्री महालक्ष्मी देवीची यात्रा सालाबाद प्रमाणे शुक्रवार दिनांक 10/4/2026 ते 12/4/2026 अखेर संपन्न होत आहे। याच्यामध्ये श्रीमंत सरदार देवराज मानाजीराव शिंदे व श्रीमंत सौ युराज्ञी देवराज शिंदे सरंजामदार नरवाड यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाच्या म्हणजे देवीचं ओटीभरण आणि महाप्रसाद होणार आहे। तसेच 10 तारखेला शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता भव्य धावण्याच्या स्पर्धा होणार आहेत। सायंकाळी ऑर्केस्ट्रा होणार आहे। तसेच दिनांक 11 रोजी लावणीचा कार्यक्रम होणार आहे। तसेच मिरज पूर्व भागामध्ये पहिल्यांदाच म्हैस पळवणे या स्पर्धा नरवाडच्या यात्रा कमिटीने आयोजित केलेल्या आहेत। याच्यापूर्वी या स्पर्धा फक्त मिरजेमध्ये व्हायच्या आणि इथल्या ग्रामीण भागातील जे शौकीन आहेत ते मिरजेला जायचे। मात्र यात्रा कमिटीनं नरवाडच्या हा एक फार चांगला उपक्रम राबवलेला आहे की म्हैस पळवणे स्पर्धा नरवाडमध्ये आयोजित केलेली आहे दिनांक 11 रोजी। तसेच दिनांक 12 रोजी लावणीचा शो होणार आहे सायंकाळी आणि दुपारी 4 वाजता भव्य कुस्त्या होणार आहेत। आणि नरवाडच्या या संपूर्ण कार्यक्रमाचं जे आयोजन केलेलं आहे ते यात्रा कमिटीनं अतिशय दर्जेदार केलेलं आहे। तसेच लोकनियुक्त सरपंच माननीय मारुती जमादार असतील, त्यांची संपूर्ण टीम असेल आणि यात्रा कमिटी असेल, यांनी श्री लक्ष्मी देवीची जी यात्रा आहे याचं भव्य असं नियोजन केलेलं आहे। या संदर्भात माहिती देत आहेत लोकनियुक्त सरपंच माननीय मारुती जमादार। नमस्कार, मी मारुती रामा जमादार, लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत नरवाड। सालाबाद प्रमाणे श्री महालक्ष्मी देवीची यात्रा या ठिकाणी उद्यापासून सुरू होते। तर आमच्या यात्रा कमिटीने या वर्षी 3 दिवसाचा हा कार्यक्रम यात्रेचं नियोजन केलेलं आहे। आमच्या या टर्ममध्ये ही 4थी यात्रा आहे। तर या 4 वर्षामध्ये अतिशय सुंदर आणि अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी यात्रा झालेला आहे आणि ही यात्रा भरवण्याचं जे श्रेय जातं ते आमच्या सर्व यात्रा कमिटीला जाते। आणि या यात्रा कमिटीच्या मार्फत या आमच्या नरवाड गावामध्ये एक चांगली यात्रा कशी होईल यासाठी या ठिकाणी गेले 15-20 दिवस झाले प्रयत्न या आमच्या सर्व टीमच्या वतीने या ठिकाणी होत आहेत। तर या यात्रा कमिटीने या 3 दिवसामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे मनोरंजनाचे असतील किंवा सांघिक खेळ असतील या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। यात्रेची जी जागा आहे त्या जागेमध्ये चांगल्या प्रमाणात यात्रा भरवण्याचा प्रयत्न केलेला आहे। यावर्षी चांगले पाळणे आलेले आहेत, पाण्याची सोय चांगली या ठिकाणी केलेली आहे, गावामध्ये लाइटिंग लावलेली आहे। आणि हे सर्व करत असताना जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे की आमच्या गावातील जे भाविक भक्त आहेत ते आमच्या या ग्रामदैवत आमच्या महालक्ष्मीवरती अतिशय प्रेम करतात किंवा त्यांची जीवापाडाची भक्ती त्या देवीवर आहे। आणि याचंच प्रत्यर्थ म्हणून या ठिकाणी जी लोकवर्गणी 15 दिवसात जमा झाली त्या लोकवर्गणीसाठी आमच्या देणगीदारांच्याकडून मोठ्या प्रमाणात असा प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे। तसेच आम्हाला बाहेरच्या गावाहून सुद्धा आमच्यावर प्रेम करणारे आणि आमच्या या देवीवर प्रेम करणारे जे भक्तगण आहेत, जे प्रमुख पाहुणे आहेत, नेते मंडळी आहेत, यांच्याकडून सुद्धा आम्हाला मोठ्या प्रमाणात देणगी या ठिकाणी झालेली आहे। तर या सर्व देणगीदारांचं मी आमच्या यात्रा कमिटीच्या वतीने व ग्रामपंचायत नरवाड यांच्या वतीने मी त्यांचं आभार मानतो। आणि सर्वच यात्रेकरूंना आमच्या गावामधील तर आहेतच पण बाहेरील सुद्धा सर्व यात्रेकरूंना या ठिकाणी मी यात्रेत येण्यासाठी आमंत्रित करतो। आणि यात्रेसाठी येणाऱ्या सर्व भाविकभक्तांचं मी या ठिकाणी कमिटीच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो। आणि या 3 दिवसाच्या यात्रेमध्ये हे आमच्या नरवाड गावातील जे भक्तगण आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सहकार्य देऊन शांतितेची यात्रा या ठिकाणी होण्याचे एक ऐतिहासिक प्रतीक या ठिकाणी आहे। आणि या सर्वांना हे आता या आमच्या 4 वर्षाच्या टर्ममध्ये असून सुद्धा मागेल आम्ही जवळ 2007 पासून या यात्रेमध्ये सहभाग असतो, त्यामुळे एक चांगली यात्रा बनण्याचा अनुभव या ठिकाणी आमच्या या टीमला आहे। आणि या टीमच्या वतीने एक चांगली सुरेख यात्रा या ठिकाणी भरण्याचा प्रयत्न केलेला आहे। माझं सर्व आमच्या नरवाड गावातील भक्तगणांना व ग्रामस्थांना बाहेरून आले यात्रेकरूंना एक आव्हान आहे, एक विनंती आहे की आपण यात्रेमध्ये सहभाग होऊन या पूर्ण 3 दिवसाच्या यात्रेचा आनंद, एक खेडेगावामध्ये एक वर्षाची यात्रा आणि ती एक आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातील एक महत्त्वाचा घटक असतो आणि ती म्हणजे आमचे ग्रामदैवत आणि त्या ग्रामदैवची यात्रा। तर या संपूर्ण यात्रेचा एक आनंद या ठिकाणी 3 दिवसामध्ये आपण घ्यायचा आहे। यामध्ये प्रशासनाच्या वतीने माननीय आमचे मिरज ग्रामीणचे पोलीस स्टेशन असेल, आमचे जे आरोग्य विभागाची टीम असेल, आमच्या ग्रामपंचायतची प्रशासन टीम असेल, पंचायत समितीची आमची प्रशासन टीम असेल किंवा मिरज तालुक्यातल्या जेवढ्या आमच्यामध्ये त्या सर्व टीमचं आम्हाला एक चांगलं सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे। सर्व यात्रेकरूंना माझी विनंती आहे की या 3 दिवसाच्या यात्रेमध्ये कोणाला कोणतीही अडचण येणार नाही,
तरी सुद्धा काही अडचण किंवा काय भासल्यास आमचे या ठिकाणी अध्यक्ष राजेंद्र बन्ने आहेत आणि यात्रा कमिटी आहे, अहोरात्र तुमच्यासाठी झटत आहे, त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे आणि तुम्हाला कोणतीही अडचण या ठिकाणी आमच्या या गावामध्ये 3 दिवसाच्या या कार्यकाळात येणार नाही. आणि मी या ठिकाणी आमच्या या यात्रा कमिटीचं जे अध्यक्ष आहेत ते आमचे या 4थी टर्म एकटाक सलगच अध्यक्ष आहेत ते आमचे राजेंद्र बन्ने यांचं, जे उपाध्यक्ष तानाजी माळी, विलासदादा जगदाळे व खजिनदार म्हणून आमचे नेते आहेत गणपती माळी, हे सर्व आमचे तानाजी कुर्ले असतील, लखन कांबळे, बापू जाधव, सुहास सोंगारे, ज्योतिरामदादा शिंदे असतील, आमचे मारुती जमादार एमआर, या सर्वच टीमचं या ठिकाणी मी, कारण या 15 दिवसामध्ये उन्हातानात आणि एवढं प्रयत्न करून यात्रा भरून एवढी सोपी नसते, तर हे अहोरात्र प्रयत्न करून त्यांनी जे एक व्यवस्थित आणि अतिशय सुंदर नेटकाचं नियोजन केलं आहे, तर मी त्यांचं ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी त्यांचा आभार मानतो. नमस्कार, मी तानाजी माळी, यात्रा कमिटी उपाध्यक्ष नरवाड. सालाबाद प्रमाणे नरवाड गावचं ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीची यात्रा उद्यापासून भव्य आणि दिव्य अशा स्वरूपात 3 दिवस ही यात्रा पार पडत आहे. ह्या यात्रेचं यात्रा कमिटीचे अध्यक्ष माननीय मेजर राजेंद्र बन्ने यांच्या नेतृत्वात आणि आमच्या गावचे लोकनियुक्त सरपंच माननीय महरदादा जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली हे यात्रेचं नियोजन झालेलं आहे. आता ह्या अगोदर आम्ही आमची पूर्ण यात्रा कमिटी 10-15 दिवस घर टू घर फिरत असताना नरवाडमधील बाहेरच्या लोकांनी सढळ हाताने आम्हाला अगदी चांगली मदत केल्यात. प्रथमतः देणगीदारांचे यात्रा कमिटी व नरवाड ग्रामपंचायत सरपंच महरदादा जमादार यांच्या वतीने त्यांचे पहिला आभार मानतो देणगीदारांचं. त्याचबरोबर आमच्या यात्रेचे एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे आमची यात्रा कमिटीचे अध्यक्ष एक फौजी मेजर आहेत. शिस्त आणि बद्ध असं एकदम कडक नियोजन ह्या यात्रेत त्यांनी केलेलं आहे आणि संपूर्ण त्यांची टीम त्यांच्याबरोबर हे काम करत आहे. यात्रेचे एक वैशिष्ट्य म्हणजे पूर्ण येणाऱ्या दुकानदारांना लाईट आणि पाण्याची सोय जागेवर यात्रा कमिटीनं करून दिलेली आहे, कोणतीही फी आकारली नाही. तसेच आता आमच्या मंदिरामध्ये उद्या जो निवदाचा जो मोठा कार्यक्रम आहे, पहिल्यांदा तिथं येणाऱ्या भाविक भक्तासाठी बिस्लरी पाण्याची व्यवस्था आमच्या यात्रा कमिटीने तिथे केलेली आहे. दुसरी गोष्ट, आमच्या ह्या नरवाड यात्रेचे एक वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर म्हैस पळवणे स्पर्धा ही ग्रामीण भागात कुठेही आमच्या या भागात झालेली नाही. तरी ह्या यात्रा कमिटीने पहिल्यांदा म्हैस भरवणे स्पर्धा अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं चांगले नियोजनबद्ध करून ही स्पर्धा आम्ही आयोजित केलेली आहे. तरी ह्या पूर्ण यात्रेचा गावकऱ्यांनी सर्व लोकांनी ह्या म्हैस पळवणे स्पर्धेचा आनंद लुटावा. तसेच यात्रा कमिटीला पूर्ण तुम्ही 3 कार्यक्रम आहेत, ह्या कार्यक्रमाला सहकार्य करून यात्रा कमिटीला सहकारावं एवढे 2 गोष्टी बोलतो. जय हिंद, जय भारत.